थेट नागपूरमध्ये जाऊयात. जिल्हाधिकारी विपिन ईटनकर बोलतायत. सस्पेक्ट आल्यावर त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना, सिव्हिल सर्जन आहे, आमचे एमओ त्यांना कळवलेलं आहे. मग त्यांचा सॅम्पल आम्ही आता आमच्या ICMR लॅबमध्ये एम्स आणि व्हायरोलॉजी पुणेला आम्ही पाठवू आणि त्याच्यानंतर आपण फर्दर ॲक्शन घेऊ. या संदर्भात काही इतर उपाययोजना करायची गरज पडेल का? नाही, मी तेच सांगतो. मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या मार्फत सगळ्या जनतेपर्यंत पोहोचेल. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की आपल्याला खोकला किंवा शिंक आली तर तोंडावर मास्क ठेवा, ते आपण करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर साबण आणि पाणी याच्या अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपला हात वारंवार धुवा. त्यानंतर ताप, खोकला किंवा शिंक येताच सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा. भरपूर पाणी घ्या, आपल्याला हायड्रेट ठेवा आणि पौष्टिक बरोबर जेवण घ्या टायमाला. आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या. आपण आफ्टर कोविड आपला हे वे ऑफ लाईफ झालेला आहे. आपण जरी हा HMP व्हायरस नसला तरी आपण हे सगळं आपण करत आहोत. त्यानंतर शासनाचं यामध्ये हे करू नये. हस्त आंदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर ते आपण ऑलरेडी करत नाही. आजारी लोकांचे जवळचा संपर्क, हे इन्फ्लुएन्झा व्हायरसमध्ये आपण जे नाही करायचं ते ऑलरेडी आपण लोकांमध्ये आता अवेअरनेस झालेली आहे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे, या गाईडलाईन्स आहे. आम्ही सगळ्या सर्क्युलेट करू, आपणही आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवा. आणि बिलीव्हर्स, ज्या प्रकारे आपण कोविडमध्ये पण काम केलेलं की सध्या घाबरण्याची कसलीही गोष्ट नाही आहे. ऑल इज अंडर कंट्रोल. एकदा आपल्या रिपोर्ट्स आल्यावर आपण फर्दर ॲक्शन आपण डिसाईड करू. 2 से 3 दिन लगेंगे. एम्सचे आपले डायरेक्टर सर आहे, आम्ही इमिजिएटली पाठवलेलं आहे. आणि एक सॅम्पल पुण्यालाही जाईल आणि एक एम्सला जाईल. आणि रिपोर्ट येतच आम्ही तुम्हाला अजून एकदा तुम्हाला बोलून आम्ही कळू. सॅम्पलच्या टेस्टिंगसाठी ICMR कडून जे किट्स येणार आहे ते पोहोचले काय आणि ते व्यवस्थित नाही, ते पुण्याला असेलच ना, ते एम्सलाही आणि पुण्यालाही आहे. सरकारने जसं गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत तसंच काही लॅब रिकग्नाइज केलेल्या आहेत किंवा कोणत्या टेस्ट पर्टिक्युलर रिकग्नाइज केलेल्या आहेत का? त्याचे काही नॉर्म्स आलेले आहेत का? किंवा प्रायव्हेटमध्ये करायचं की मग सगळ्यांनी एम्समध्येच जावं? नाही, हे बघा, त्याच्यामध्ये कोविडमध्ये जे आपण होतो त्या लॅब्स रिकग्नाइज केल्या होत्या, गव्हर्नमेंट लॅबमध्ये आपण करत होतो. नंतर प्रायव्हेटलाही अलाउड केलेलं आहे. तर त्याप्रमाणे आता गाईडलाईन्स येईल. पण मला सध्या वाटतं की आपण खूप जास्ती सामोरचा आपण विचार करत आहोत. सध्या तशी कसलीही कंडिशन नाही आहे. तुम्ही डॉक्टर पण आहात, तर कोरोना सारखी घाबरण्याची स्थिती आहे का आता, काय सांगणार? नाही, कोरोना व्हायरस नवीन होता. हा जो ह्युमन मेटानिमोनी व्हायरस आहे हा 2001 पासून आहे. नेदरलँडमध्ये हा आयडेंटिफाय झालेला होता. आणि सध्या याच्यामुळे मुलांमध्ये फ्लू सारखे सिम्पटम्स येतात. हा नवीन व्हायरस नाही आहे, हा जुनाच व्हायरस आहे. जर आपण रिसर्च केला, जर आपण पबमेड सारख्या किंवा काही मेडिकल लिटरेचर वाचत, हा व्हायरस जुना आहे. त्यामुळेच मी सांगतो की सध्या घाबरण्याची कसलीही गरज नाही आहे. परंतु प्रिकॉशन्स आपण जे गव्हर्नमेंटनी, हेल्थ डिपार्टमेंटनी काढलेले आहे ते आपण जर आपल्या जीवनामध्ये जर इंटरनलाइज केलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे. त्यामुळे आम्ही हे सर्क्युलर आणि गाईडलाईन्स लोकांसाठी काढणार. ते वॉक इन होते, ते OPD बेसिसवर होते, ते डिस्चार्ज म्हणजे घरीच आहे आणि सुखरूप आहे. त्यांना कसलाच काही विषय नाही आहे. व्हायरस आहे, RNA बेस व्हायरस आहे. याची RT-PCR टेस्ट करण्यात आलेली आहे. RT-PCR मध्ये RNA व्हायरसचं दिसतं. मग हे फक्त सस्पेक्टेड आम्ही काय म्हणतो, कारण त्याच्यामध्ये CT व्हॅल्यू लागते आपल्याला. CT व्हॅल्यू जसं कोविडमध्ये म्हणतो की 25च्या वर झाला तरच पॉझिटिव्ह, 25च्या खाली आला तर आपण नव्हतो घालत. तर तसं याचं CT व्हॅल्यू सगळं आपल्याला डिटेल केल्यावरच आपल्याला कळावं लागणार. कारण व्हायरल जे प्रोटीन असतात ते एक दुसऱ्याचं ओव्हरलॅपी होतात. आणि इन्फ्लुएन्झा पॉझिटिव्ह आहे तो निमो व्हायरस बी पॉझिटिव्ह असू शकतात. त्यामुळे CT व्हॅल्यू डिटेल एक वेळा होऊ द्या, एक्सपर्ट बसलेले आहेत, त्यानंतर आपण हे करू. दुसरा प्रश्न असा की जिनोम सिक्वेन्सिंग हे RNA मध्ये काही म्युटंट आले की नाही याच्यासाठी करणार आहे. तर हे पुण्याला होतं. त्याच्या प्रायमरी बेसिसवर आपल्याला पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे मी ते सांगितलं की हमारे एम्समध्ये जिनोम सिक्वेन्सिंग होईल आणि तिकडे पुण्याला डिटेल इन्व्हेस्टिगेशन होईल. दोन्ही सॅम्पल आपण पाठवलेले आहे. रिपोर्ट येताच मी तुम्हाला अजून बोलून तुम्हाला क्लिअर कट सांगेल. हिंदी में बताएं, HMP के 2 मरीज यहाँ संशयित पाए गए, क्या पूरा मामला है, क्या उनकी उम्र थी और अभी हालत कैसी है और आगे की क्या प्रोसेस है? नहीं, इसमें जो 2 बच्चे थे वो वॉक इन OPD बेसिस पे उनका सैंपल लिया गया था और उनके डिटेक्शन में सस्पेक्टेड आया है. तो अभी हमने डिटेल उनके सैंपल लेके एम्स और पुणे NIV पुणे भेज के हम उनका जांच कराएंगे और उसके बाद आगे का हम डिसाइड करेंगे. लेकिन अभी के इसमें एज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर मेरी पूरी टीम हमारे साथ है. CS है, MOH है, एम्स के डायरेक्टर है. अभी घबराने की कोई भी जरूरत नहीं है. और अभी हेल्थ डिपार्टमेंट ने एक गाइडलाइंस निकाले हैं जो कि वायरल डिसीज के लिए व्हाट टू डू, व्हाट नॉट टू डू. जो हमको खांसी आई तो मास्क पहनना है, हाथ बार बार धोना है, वो गाइडलाइंस ऑलरेडी निकाले, हमने ऑलरेडी सर्कुलेट कर दिया है हमारे हॉस्पिटल्स में, PSC RH में, और वो लोगों तक पहुंचाएंगे. और मेरी एक विनती है आपके लोगों से कि कोई भी घबराने की अभी कोई स्थिति नहीं है.
सब कंट्रोल में है। और ये जो वायरस है ये कोई नया वायरस नहीं है, पुराना ही वायरस है। तो अभी वही उसमें कोई म्यूटेशन हुआ है जो चल रहा है मीडिया पे, उसीलिए हमने सैंपल एम्स और पुणे भेज रहे हैं। वो रिपोर्ट आने के बाद हम आपको फिर से कम्युनिकेट करेंगे। मेडिकल और मेमो में क्या इंतजाम किए गए हैं? कुछ अलर्ट मोड पे है हमारी हेल्थ? नहीं, हेल्थ डिपार्टमेंट तो हमेशा अलर्ट मोड पे ही होती है, लेकिन वही मैं बोल रहा हूँ अभी कोविड के बाद वी आर फुल्ली प्रिपेयर्ड। कोई ऐसा घबराने की बात नहीं। मुझे यही बताना है कि जिस चीज़ का खतरा नहीं है उसका खतरा करके एंग्जाइटी सोसाइटी में हमको नहीं फैलाना है। हमको प्रिकॉशंस लेने हैं और जब ये टेस्ट की रिपोर्ट आएंगी उसके बाद हम आपको डिटेल बताएंगे। लोकांमध्ये जी सर्वात जास्त भीती आहे ती चायनाचे म्हणजे बातम्या येतात, त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? या संदर्भात नाही, त्याच्यामध्ये सध्यापर्यंत तर नाही आहे। आता आपल्या हेल्थ डिपार्टमेंट, MED डिपार्टमेंट हे याच्यामध्ये तपासणी करत आहे आणि आपला सॅम्पलचा रिपोर्ट आल्यावर आपलं सगळं क्लिअर होईल। सर जो 2